कोणीतरी म्हटले आहे की निसर्गाने आपल्याला 2 कान, 2 डोळे आणि फक्त एकच जीभ दिली आहे, जेणेकरून आपण बोलण्यापेक्षा जास्त ऐकावे आणि पाहावे. काय आमचे बोलणे जीवन देणारे आहे? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये असे अनेक प्रकारचे लोक असतात जे सहसा दुसऱ्यांबरोबर मिळते जुळते घेत नाहीत. बऱ्याच वेळा ते स्वतःला अलिप्त असे ठेवतात, फटकून वागतात. काही वेळा असे वाटते की असे वागणे हे स्वार्थाचे लक्षण आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण फटकून राहणारे लोक, मूर्ख, धनवान तसेच निर्धन लोक याविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत. आपण सर्व अध्ययन करण्यास तयार असालच ना? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत उघडा नीतिसूत्रे 18 अध्याय. जसा मूर्ख ज्ञानाला तुच्छ लेखतो, तसेच आणखीन एक प्रकारचा माणूसही ज्ञानाला तुच्छ लेखतो. त्याच्याविषयी आपण नीतिसूत्रे 18 अध्याय 1 वचनातून वाचूया. नीतिसूत्रे 18 अध्याय आणि 1 वचन. जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो. या वचनातील महत्वाची गोष्ट वेगळे होणे ही आहे. मानवजातीमध्ये 2 मोठे भाग पडले आहेत: तारण पावलेले लोक व तारण न पावलेले लोक. हेच विभाग परमेश्वर पाहतो. आम्ही जसे काळे, गोरे वगैरे विभाग पाडतो तसे परमेश्वराचे विभाग नाहीत. तो रंगांच्या विषयी आंधळा आहे. पवित्र शास्त्र तारलेले व न तारलेले यांच्यातल्या वेगळेपणाविषयी आम्हाला शिकवते. करिंथकरास दुसरे पत्र 6 अध्याय आणि 17 वचनात पॉल म्हणतो, यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो, आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका, म्हणजे मी तुम्हा स्वीकारेन. देवाच्या लोकांनी अशुद्धतेपासून स्वतःला वेगळे केले पाहिजे. ही गोष्ट देवाने स्पष्ट सांगितली आहे. ही अशुद्धता म्हणजे तारण न पावलेल्या लोकांची मूर्तीपूजा, अनैतिकता व अश्लील बोलणे होय. त्यापासून त्यांनी वेगळे व्हायला हवे. हे खरे विभक्तीकरण आहे. ते तुमचे वाईटापासून असलेले विभक्तीकरण आहे. ही गोष्ट करणे आवश्यक आहे. अनेक तारण पावलेले लोक या विभक्तीकरणावर भर देतात, परंतु ते आपलेच संघ स्थापन करतात व वेगळ्याच विभक्तीकरणाला आचरणात आणतात. ज्या पवित्र शास्त्रात नाहीत अशा स्वतःच्या आज्ञा ते तयार करतात, त्यांचे पालन करतात आणि त्यांना वाटते की त्यांनी स्वतःला इतर विश्वासणाऱ्यांपासून वेगळे करावे. असे केल्याने आपण देवाच्या दृष्टीने विशेष लोक होऊ असे त्यांना वाटते. आपण श्रेष्ठ असल्याचेही त्यांना वाटते, पण ते तसे नसतात आणि त्यांच्या वर्तनातून त्यांचा दैहिक स्वभाव प्रदर्शित होतो. श्रोत्यांनो, हे विभक्तीकरण चुकीचे आहे. त्यानंतर विभक्तीकरणावर भर देणारे आणखीही काही लोक आहेत. ते तारण न पावलेल्यांपैकी आहेत. त्या लोकांविषयीच आपण 18 अध्याय आणि 1 जे वचन वाचले ते आहे. जो माणूस स्वतःच्या मौजेकरिता स्वतःला वेगळे करतो त्याविषयी हे वचन आहे. असा माणूस दुसऱ्याचे ऐकत नाही. अशा लोकांना यहुदा धर्मभ्रष्ट असे नाव देतो. त्यांच्याविषयी तो काय म्हणतो ते आपण यहुदाच्या पत्रातील 19व्या वचनातून वाचूया. यहुदाचे पत्र 19 वचन. ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यास आत्मा नाही अशी आहेत. असे लोक इतर लोकांपासून किंवा गटांपासून स्वतःला वेगळे करतात व स्वतःचा वेगळा गट प्रस्थापित करतात आणि ते अगदीच किळसवाणी बनतात. ते सर्वसाधारणपणे धर्मभ्रष्ट असतात. ते स्वतःला सत्यापासून वेगळे करतात व त्यांच्यामुळे फार दुःख निर्माण होते.
त्यापैकी सध्या मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसणारा गट म्हणजे जे समलिंगी संभोग घेतात व देतात ते लोक. त्यांचे वागणे अनैसर्गिक व किळसवाणे असते आणि ते आपल्या वागण्याचे समर्थनही करतात. त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ते समाजाची मान्यता मिळवू पाहत आहेत व काही पाश्चात्य देशांमध्ये त्यांनी महत्वाच्या जागाही बळकावल्या आहेत. परंतु श्रोत्यांनो, देवाला या गोष्टींचा वीट आहे व अशा प्रकारे स्वतःच्या दैहिक सुखाकरिता सुज्ञानाला तुच्छ मानणारे लोक देवाच्या ज्ञानापासून व सत्यापासून फार दुरावलेले आहेत. नीतिसूत्रे 18 अध्याय आणि 2 वचन सांगतं, मूर्खाला ज्ञानाचा संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रगट करण्यातच त्याला संतोष वाटतो. मला वाटतं की हे बोधवचन दुसऱ्या शब्दांमध्ये असे मांडता येईल की जो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. एका प्राध्यापकाने मला आधुनिक बोधवचनांची एक यादी पाठवली. त्यातील काही पवित्र शास्त्रातील बोधवचनांशी जुळतात. त्यातील एक बोधवचन असे आहे: बोलण्याआधी जर मी विचार करेन तर बोलण्यानंतर मी काय बोलले याची काळजी मला करावी लागणार नाही. ही गोष्ट खरी आहे. 3 वचन पहा: जेथे दुष्ट तेथे तिरस्कार आणि जेथे अधमता तेथे निंदा. यासारखेच एक आधुनिक बोधवचन आहे, ते असे आहे: काही व्यक्ती जातील तेथे आनंद निर्माण करतात आणि काही तेथून जातील तेव्हा आनंद निर्माण करतात. मला वाटतं आपण या अध्यायातील पहिल्या वचनात पाहिलेल्या लोकांच्या संदर्भात हे वचन आहे. ते जेथे जातात तेथे दुःख निर्माण करतात. 18 अध्याय आणि 4 वचन: मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत. मला वाटतं की हे वचन देवाच्या खऱ्या लेकराविषयी आहे. येशू ख्रिस्तावर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. प्रभू येशूने मंडपातील सणाच्या वेळेस जेव्हा पाणी ओतले जाई तेव्हा म्हटले, योहान कृशुभवर्तमान 7 अध्याय 37 आणि 38 वचनांमध्ये. योहान कृशुभवर्तमान 7 अध्याय 37 आणि 38 वचने: कोणी तान्हेला असला तर त्याने मजकडे येऊन प्यावे. जो मजवर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. या वचनाचा अर्थ योहानाने आमच्याकरिता स्पष्ट केला आहे. योहान कृशुभवर्तमान 7 अध्याय 39 वचनात तो लिहितो. योहान कृशुभवर्तमान 7 अध्याय 39 वचन: ज्यांनी त्याचवर विश्वास ठेवला त्यास पवित्र आत्मा मिळणार होता. त्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. देवाच्या लेकराने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोलायला शिकले पाहिजे. देवाच्या गोष्टींविषयी बोलायला शिकले पाहिजे. आता 5वं वचन वाचूया. दुर्जनाचा पक्ष धरून धार्मिकाचा न्याय विपरीत करणे उचित नाही. श्रोत्यांनो, आम्ही एखाद्या धार्मिकाचा नाश करण्याकरिता दुष्ट माणसाची साथ देऊ नये. ही गोष्ट व्यक्तींना व देशांनाही लागू पडते. अनेकदा आम्ही दुर्जनांजवळ पैसा, पत आहे म्हणून त्यांना घाबरतो व एखाद्या देवभिरू व्यक्तीच्या विरुद्ध साक्ष देण्यास प्रवृत्त होतो. परंतु परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात. तो आमच्या मनातील हेतू व विचार यांचा परीक्षक आहे. दुर्जनांची साथ देणे म्हणजे त्यांच्या दुष्ट हेतूला मान्यता देऊन तो पूर्ण होण्यास सहाय्य करणे आहे. या गोष्टीचा जाब आम्हाला परमेश्वरासमोर द्यावाच लागेल. 6 ते 8 वचने: मूर्ख कलहाला तोंड देतो, त्याचे मुख चापटीला आमंत्रण करीते. मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, त्याची वाणी त्यांच्या जीवाला पाश होय. कानास लागणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात. कुजबूज करणाऱ्याचे शब्द खोल अंतकरणात शिरतात. आम्ही पुन्हा मूर्खाविषयी या ठिकाणी वाचत आहोत. लक्षात घ्या की आम्ही कोणाला मूर्ख म्हणू नये अशी प्रभूची येशूची आज्ञा आहे. तथापि देवपाप काही लोकांना मूर्ख म्हणतो, कारण त्याला ते माहीत आहेत. मूर्ख नेहमीच कलहाचे कारण असतात. ते असमाधान, कुरकुर निर्माण करतात व दोष शोधत राहतात. या संदर्भात आणखी एक आधुनिक बोधवचन असे आहे: समंजस असा तक्रार करणे हे अनेक लोकांना माहीत आहे, पण फारच थोडे मोठ्या मनाने स्तुती करतात. मध
तयार केल्याबद्दल मधमाशीची कोणी स्तुती करीत नाही. तिच्या चाव्याबद्दल मात्र तिची टीका जरूर होते. ही गोष्ट अगदी खरी आहे. नीतिसूत्रांचा लेखक 18व्या अध्यायातील 10व्या वचनात लिहितो, परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. यहोवाचे नाव हे प्रभू येशूचेही नाव आहे. तो त्याच्या लोकांना पापापासून तारतो म्हणून त्याला येशू असे म्हटले जाते. त्याला ख्रिस्त म्हणतात कारण तो देवाचा अभिषिक्त आहे. तो आमच्या तारणाचा व जीवनाचा प्रभू आहे. प्रभू एका बळकट दुर्गाप्रमाणे आहे. श्रोत्यानो, यहुदी लोकांकरिता नाव व व्यक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर व्यक्तीची सर्व वैशिष्ट्ये त्याच्या नावात सामावलेली असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे नाव उच्चारता तेव्हा त्या नावातून तुम्ही त्या व्यक्तीची सर्व गुणवैशिष्ट्ये आठवता. म्हणून यहोवाचे किंवा येशूचे नाव घेणे म्हणजे जणू त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला साद घालणे आहे. संकटाच्या समयी त्याचे नाव म्हणजे त्याचे सामर्थ्य, त्याची पवित्र समक्षता धार्मिक व्यक्तीकरिता बळकट दुर्गासारखे होते, जेथे तो पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो. हे वचन सुरक्षिततेविषयी आहे व त्याची सत्यता मीही अनुभवली आहे. आम्हाला देवाच्या हातातून कोणी काढून घेऊ शकणार नाही याची आठवण हे वचन आम्हाला करून देते. नीतिसूत्रे 18वा अध्याय आणि 11वं वचन पहा.
धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे. इस्रायल व मंडळी यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे, जो आम्ही ओळखायला हवा. देवाने इस्रायली लोकांना भौतिक संपत्तीचे अभिवचन दिले व त्याने आपले वचनही पूर्ण केले. तसेच त्यांना हे देखील सांगितले की शासन म्हणून तो त्यांची संपत्ती काढून घेणार आहे. जरी मंडळी इस्रायलाचा भाग आहे असे आजकाल शिकवल्या जात असले तरी तसे नाही, किंवा मंडळी यहुदी वादाच्या वरची पातळीही नाही. त्या दोन्हींची तुलना मात्र करता येते. त्यांच्यात बराच सारखेपणा आहे, पण तरीही विरोधही पुष्कळ आहे. देवाने मंडळीला भौतिक आशीर्वादांचे अभिवचन दिलेले नाही. देवाने आम्हा विश्वासणाऱ्यांना ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय स्थानातील सर्व आत्मिक आशीर्वादांचे अभिवचन दिलेले आहे. आणि ही गोष्ट इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 वचनात आम्हाला वाचायला मिळते. देवाच्या लेकराचे संरक्षण व्हायला हवे. एका सुरक्षित ठिकाणी त्याने जायला हवे. त्याच्या भोवती एक उंच संरक्षक भिंत असायला हवी. ही भिंत म्हणजे देवाच्या वचनाचे ज्ञान होय. श्रोत्यानो, तुम्ही व मी फार कठीण काळामध्ये जगत आहोत आणि आमची सतत परीक्षा होत आहे. त्यातून टिकून राहण्याकरिता आम्हाला देवाच्या वचनाच्या ज्ञानाची खूपच गरज आहे. प्रिय श्रोत्यानो, तुम्ही साक्ष कशी द्यावी किंवा बायकोबरोबर कसे वागावे याविषयीचे छोटे अभ्यासक्रम करण्यात वेळ घालू नका. त्याच्यात काही तथ्य असेल, पण ते अगदी नावाला. देवाच्या वचनाला, त्याच्या ज्ञानाला पर्याय नाही. देवाचे वचन वाचायला शिका. ते पहिल्यांदा वाचून समजले नाही तर पुन्हा आणि पुन्हा वाचा. तरीही ते समजले नाही तर प्रभूकडे जा. तो तुम्हाला ते स्पष्ट करून सांगेल. देवाचा आत्मा आमचा शिक्षक आहे. मी ही गोष्ट तुम्हाला अगदी अचूक सांगत आहे, कारण मला माहीत आहे की देवाच्या वचनाविषयी त्याने मला अजून तरी फजित केले नाही. 11 अध्याय आणि 13 वचन. ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते. कित्येकदा आपण दुसऱ्यांची समस्या, परिस्थिती किंवा त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याआधीच त्यांच्यावर टीका करायला सुरुवात करतो, त्यांचा न्याय करतो. पण आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की आम्ही आपले मत प्रदर्शित करण्यापूर्वी सत्य परिस्थिती जाणून घ्यावी. 14 वचन पहा. मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करीते, पण व्याकुळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल? श्रोत्यानो, पाय मोडला तर ते आपण सहन करू शकतो, तो बराही होतो. पण जर तुमचा आत्मा व्याकुळ असेल तर तुम्ही पूर्णच उद्ध्वस्त होऊन जाता. अशा वेळेस फक्त परमेश्वर तुम्हाला धीर देऊ शकतो. नेहम्याच्या अधिकाराखाली असलेल्या यरुश्लेमेची आठवण करून पहा. तेथील लोकांनी जरी तिच्या भिंती बांधल्या होत्या तरी त्यांनी अजून देवाचे वचन ऐकले नव्हते. जेव्हा ते त्यांच्याकरिता वाचल्या गेले तेव्हा आपण देवापासून किती दूर आहोत याची त्यांना स्पष्ट जाणीव झाली आणि ते रडू लागले. नेहम्याने तेव्हा त्यांना सांगितले, रडू नका, कारण ही आनंद करण्याची वेळ आहे. नेहम्याचे पुस्तक 8 अध्याय आणि 10 वचनात तो त्यांना म्हणाला, प्रभूचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. देवाचा आनंद आमचे सामर्थ्य आहे. श्रोत्यानो, ही गोष्ट तुम्ही व मी समजून घेणे आवश्यक आहे. एकदा एका देवाच्या सेवकाच्या अभ्यासिकेत मी एक छोटी पाटी पाहिली. त्यावर एक आधुनिक बोधवचन लिहिले होते. ते एक सुंदर बोधवचन आहे. ते असे, जेव्हा प्रभूची वस्ती असते तेव्हा हृदयामध्ये आनंदाचा झेंडा फडफडतो. प्रिय श्रोत्यानो, मी अनेक लोकांना अत्यंत दुःखी, निराश स्थितीत पाहते. तेव्हा मला खरोखर खूप वाईट वाटते, कारण अशांचे सांत्वन करणे मानवी सामर्थ्यापलीकडे असते. परंतु ज्यांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेले आहे त्यांच्या जीवनात प्रभू येशूला प्रमुख स्थान आहे, पहिली पसंती आहे. त्यांनी असे व्याकुळ असण्याची गरज नाही. जेव्हा प्रभू येशू आमच्या जीवनातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती बनतो तेव्हा त्याचा आनंद आमचे सामर्थ्य बनते. तुम्ही हे सुंदर सत्य अनुभवले नसले तर प्रभूला आपल्या जीवनात आद्यस्थान द्या. त्याला तुमचा वेळ, तुमचे सामर्थ्य, तुमचे विचार, तुमची साथ, तुमचा पैसा द्या आणि पहा काय होते ते. तुम्ही ही गोष्ट कधी केली आहे काय? जगातली सर्व मालमत्ता, सुख, ऐश्वर्य, मान, प्रसिद्धी त्या जीवनाच्या प्रभूसमोर तुच्छ, अगदी तुच्छ आहेत.
प्रभू अशा व्याकुळ सांत्वनाकरिता भुकेल्या लोकांना उद्देशून यशायाचे पुस्तक 55 अध्याय 1 ते 3 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 1 ते 3 वचने. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा. या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून तृप्त हो. कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. प्रिय श्रोत्यानो, तुमचे दुःख कदाचित विश्वासघाताविषयी असेल, कदाचित प्रिय व्यक्तीच्या मृत्यूविषयी असेल, कदाचित अपेक्षा भंग पदरी पडल्याने तुमचा आत्मा व्याकुळ झाला असेल, किंवा आपल्या जीवनातल्या अपराधांची तीव्र जाणीव तुम्हाला व्याकुळ करीत असेल. प्रभू येशूकडे आपला व्याकुळ आत्मा घेऊन या. त्याला मागा, म्हणजे तो तुम्हामध्ये स्थिर व नवा आत्मा निर्माण करेल व तुम्हाला आपल्या तारणाचा अवर्णनीय आनंद देईल. नीतिसूत्रे 18 अध्याय 16 वचन वाचूया. लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करीते व त्याला बड्या लोकांसमोर नेते. पवित्र शास्त्राच्या टीकाकारांनी या वचनाची तुलना 25व्या अध्यायातील 14व्या वचनाशी करून म्हटले आहे की या ठिकाणी परस्पर विरोध आहे. आपण जेव्हा 25व्या अध्यायाचा अभ्यास करू तेव्हा या 2 वचनातला विरोध आपण अभ्यासू. या वचनाचा अर्थ लाचलुचपतीला उत्तेजन देणे हा नाही. उलट मानवी स्वभावाचे दर्शन घडविणारे हे वचन आहे. जो देणग्या देतो किंवा लाच देतो त्याच्यासाठी अनेक मार्ग खुले होतात. यातून देणाऱ्याची अन्यायी वृत्ती व घेणाऱ्याची हावरट वृत्ती दिसून येते. या दोन्ही गोष्टी अयोग्य आहेत, पण त्या आजकाल सर्व क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतात. आता श्रोत्यानो, हे वचन दानाविषयी आहे आणि मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे ख्रिस्तामधील प्रत्येक विश्वासणाऱ्याजवळ दान आहे. 21 वचन वाचूया. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. विचार करा की जिभेच्या हाती जीवन व मृत्यू आहेत. तुम्ही तुमच्या जिभेचा सुवार्ता सांगण्याकरिता उपयोग करू शकता, त्यामुळे जीवन प्राप्त होईल. किंवा तुम्ही तुमच्या जिभेचा असाही उपयोग करू शकता ज्यामुळे लोक देवाकडे पाठ फिरवतील आणि ही गोष्ट मग मृत्यूचे साधन होईल. श्रोत्यानो, मागे मी तुम्हाला एका कवीच्या जीवनात घडलेली घटना सांगितली होती. ती या वचनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करेल असे मला वाटते, म्हणून मी ती घटना पुन्हा सांगत आहे. हा तरुण कवी आपले काव्यवचन शहरांमधून करीत असे व त्याला त्याच्या श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असे. एकदा त्याने एका शहरात आपले काव्यवाचन केले. त्यानंतर 1-2 दिवसातच त्याला वर्तमानपत्रात एक बातमी वाचायला मिळाली. ती एका तरुणाच्या आत्महत्येची होती. त्याने आगगाडीखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते की या कवीचा काव्य वाचनाचा कार्यक्रम ऐकल्यावर त्याला जीवनाविषयी इतका भयंकर राग आला, इतकी भयंकर निराशा वाटली की आत्महत्येशिवाय त्याला पर्याय नव्हता. या कवीचे काव्यवाचन त्या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत झाले. श्रोत्यांनो, आमची जीभ हे एक भयंकर शक्तिशाली शस्त्र आहे आणि पवित्र शास्त्र या पुस्तकात त्याविषयी खूप काही सांगते. 18 अध्याय 22 वचन पहा. ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो, त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. हे वचन व जिभेविषयीचे वचन यांची एकानंतर एक रचना व्हावी ही मला एक गमतीशीर गोष्ट वाटते. देवाच्या आत्म्यानेच या 2 गोष्टी तशा मांडल्या आहेत. एखाद्या तरुणीला मागणी घालण्याकरिता जिभेचा उपयोग होतो. तो उपयोग करणे अगदी सहज आहे आणि असेही म्हटले आहे की जीवन व मृत्यू ही जिभेच्या हाती आहेत. एक गोष्ट वयस्क ब्रह्मचार्याची अशी सांगतात की तो अनेक वर्षे लग्न करू शकला नाही, कारण तरुणी खूपच बोलतात असे त्याला वाटत होते. शेवटी त्याला त्याच्यासारखी तरुणी भेटली. ती शांत स्वभावाची वाटत होती. तो तिच्या प्रेमात पडला व त्याने तिला लग्नाकरिता मागणी घातली. तिने मागणी मान्य केली आणि तिने लगेच खूप बोलायला सुरुवात केली. ती त्या दोघांच्या भविष्यातल्या गोष्टींविषयी बोलत राहिली.
1 तास झाल्यानंतर अचानक तिच्या लक्षात आले की ती एकटीच बोलत आहे व तो शांत बसला आहे. मग तिने त्याला विचारले, तुम्ही काहीच का बोलत नाही? यावर तो उत्तरला, मी आधीच खूप बोलून बसलो आहे. विनोद थोडासा बाजूला ठेवून या वचनाचे गांभीर्य आपण लक्षात घेऊया. स्त्रीवर संपूर्ण घराचे स्वास्थ्य अवलंबून असते. शारीरिक, मानसिक, आत्मिक स्वास्थ्य. एवढेच नव्हे तर जहाजाला नांगर जसे पाण्यात स्थिर ठेवते तशी ती स्त्री पुरुषाचा भक्कम आधार असते. म्हणूनच पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की ज्याला गृहिणी लाभते त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. श्रोत्यानो, शेवटची 2 वचने निर्धन विनवण्याकरितो पण धनवान निष्ठुरपणाचे उत्तर देतो. जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. श्रोत्यानो, ह्याची आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये प्रचिती येते. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. आजच्या अध्ययनात उल्लेख केलेला दाविदाचा मित्र योनाथन आहे. आजचा प्रश्न, जो ऐकून घेण्यापूर्वी उत्तर देतो त्याचे तसे करणे हे टिंब आहे. ए. शहाणपणाचे, बी. मूर्खपणाचे, सी. तडजोड करणे, डी. उत्तम. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियानो, आम्ही पाहिले की मूर्खाला शिकण्यात किंवा समजून घेण्यात रस नसतो, तर सत्य किंवा शहाणपणाची पर्वा न करता स्वतःचे मत कसे पुढे करता येईल यात रस असतो. आजच्या अध्ययनात योग्य न्यायाचे महत्त्व आणि पक्षपाताचे धोके यावर देखील आपण मार्गदर्शन पाहिले. आम्ही देवाचा आश्रय घेतला पाहिजे, जे आमच्या संरक्षणाचे स्रोत आहे. तसेच प्रतिसाद देण्यापूर्वी आम्ही काळजीपूर्वक ऐकणे आवश्यक आहे. प्रियानो, काय आजचे अध्ययन आमच्यासाठी लाभदायक झाले आहे? काय आम्ही फटकून वागणार आहोत की देवाचे ज्ञान आत्मसात करणार आहोत? आपण प्रार्थना करूया. आम्हाला जीवन देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, ख्रिस्ताच्या ठायी तू आम्हाला ते जीवन दिलेलं आहेस आणि म्हणूनच प्रभूजी या जीवनामध्ये आम्ही नम्रतेने चालावं आणि प्रभूजी आमची वागणूक योग्य असावी आणि परमेश्वरा आमच्या प्रत्येक वागणुकीच्या द्वारे तुला संतोष मिळावा यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. होय प्रभूजी, आम्ही योग्य रीतीनं बोलावं अशी तुझी इच्छा आहे. एवढंच नव्हे तर प्रभू परमेश्वर देवप्पा, जे काय आम्ही बोलतो, जे काय आम्ही करतो, प्रभू परमेश्वर देवप्पा त्याच्याद्वारे तुझं गौरव होणं देखील आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभूजी आज आम्ही स्वतःचं परीक्षण करतो आणि आम्ही निश्चय करतो की आमचं जीवन हे केवळ तुझ्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून नम्रतेने चालण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.